वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी देव ग्रहांमधून गोचर संथ गतीनं करत असेल तर नक्षत्र परिवर्तन मात्र वेळोवेळी करत असतात. शनीच्या नक्षत्र परिवर्तनानुसार त्याचा प्रभावसुद्धा बदलत असतो. शनी महाराजांनी 12 मेला पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केलाय. शनीच्या या नक्षत्र परिवर्तनासह काही राशींवर शनीच्या ताम्रचरणाचा प्रभावसुद्धा असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीची 4 प्रकारची पावलं असतात: सुवर्ण, चांदी, ताम्र, लोखंड. यापैकी तांब्याच्या पायाला प्रभाव हा अत्यंत शुभ मानला जातो. शनिदेव पुढील काही काळ 3 राशींच्या कुंडलीत तांब्याच्या पावलांनी भ्रमण करणार आहेत, ज्यानं या राशींचं नशीब चमकणार आहे आणि संकट दूर होणार आहेत. धनदौलतीत वाढ होऊ शकते. पुढील नक्षत्र गोचर होईपर्यंत शनिदेव या नशीबवान राशींना भरभरून यश आणि धनलाभ देणार आहेत. सगळ्यात पहिली आहे वृषभ रास. शनिदेव तांब्याच्या पावलानं भ्रमण करताना वृषभ राशीला लाभ देणार आहेत. या कालावधीत आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. ठरवलेल्या योजना पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगतीच्या पथ्यावर काही पावलं पुढं जाऊ शकाल. मागील काही कालावधीपासून जी कामं अडकून पडली होती ती पूर्ण होऊ शकतील. व्यापारी वर्गाला विशेष धनलाभ होऊ शकेल. व्यवसायानिमित्त बाहेरगावची फेरी होईल. नवीन लोकांशी ओळख होऊ शकते. वडिलांची साथ लाभेल. पुढचे आहे कन्या रास. शनिदेव तांब्याच्या पावलानं चालताना कन्या राशीला फायदे अनुभवता येणार आहेत. कोर्टाच्या खटल्यांमध्ये यश मिळू शकते. तसंच आपल्या शत्रूंवर मात करण्याची संधी मिळू शकते. जे लोक नोकरीच्या शोधात असतील त्यांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात. कामाच्या बाबत इच्छापूर्ती होऊ शकते. संतती सुख लाभू शकतं. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. दैनिक आर्थिक मिळकत वाढू शकते. कुंभरास. शनिदेवानं तांब्याच्या पावलाने चालणं कुंभराशीसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकतं. आपला मानसन्मान वाढीला लागू शकतो. नशिबाचा तारा चमकू शकतो आणि वेळोवेळी नशिबाची भक्कम साथ लाभू शकते. नोकरदार मंडळींना पदोन्नतीची संधी मिळू शकेल. तुम्ही ज्या कामासाठी मागील काही वर्ष काम करताय ती कामं पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक आयुष्य सुखकर होऊ शकतं. लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. व्यापाऱ्यांना पुढील काही महिने फायदा होऊ शकतो. तुमच्या माध्यमातून जोडीदाराची आर्थिक प्रगती होऊ शकते.